हाय फ्रेंड्स, रुपालीज किचन कट्ट्यामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। गणेशोत्सव निमित्त तुमच्यासाठी आज मी घेऊन आली आहे काजूचे मोदक। घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट हे काजूचे मोदक बनले जातात। एकदम मस्त मऊ आणि खायलाही टेस्टी असे हे होतात। चला तर मग वेळ न घालवता आपण लगेचच हे बनवायला घेऊयात। तर मोदक बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी काजू घेतले आहेत। तर सगळ्यात पहिल्यांदा आपण या काजूची बारीक पावडर बनवून घ्यायची आहे। तर मिक्सर चालू बंद करत आपल्याला ही पावडर बनवायची आहे। खूप जास्ती हाय स्पीडवर एक सलग मिक्सर चालवायचा नाही, नाहीतर त्याची पेस्ट बनेल। तर इथे अशा पद्धतीने पावडर मी बनवून घेतली आहे आणि आपण आता ती चाळून घेऊयात। मिक्सर मध्ये 1-2दाच मी फिरवून घेतला आहे, त्यामुळे ह्याच्यामध्ये मोठे दाणे काजूचे राहिले आहेत। आपण आता पुन्हा हे मिक्सर मध्ये घालूयात आणि ह्याला 1-2 वेळा फिरवून घेऊयात। तर इथे पुन्हा एकदा बारीक करून पावडर घेतली आहे, ती सुद्धा आपण चाळून घेणार आहोत। तर जोपर्यंत असे दाणे काजूचे त्याच्यामध्ये तुम्हाला सापडतील तोपर्यंत तुम्हाला मिक्सर मध्ये ते फिरवायचे आहेत। पण मिक्सर चालू बंद करतच फिरवायचं, एक सलग मिक्सर फिरवायचा नाही, नाहीतर त्याची पेस्ट तयार होईल। तर इथे मी हे व्यवस्थित चाळून घेतलं आहे। आता इथे हे जे बारीक दाणे काजूचे राहिले आहेत ते तुम्ही कोणत्याही भाजीच्या वाटणासाठी यूज करू शकता, भाजी त्यामुळे घट्ट होते। तर तुम्ही पाहताय अशा पद्धतीने मी एकदम बारीक काजूची पावडर करून घेतली आहे। तुम्ही हाताने जरी त्याला चेक केलं तर एकदम बारीक झाली आहे ती। आपण आता यामध्ये घालणार आहोत अर्धा वाटी मिल्क पावडर। तर इथे अर्धा वाटी मिल्क पावडर मी ह्याच्यामध्ये घालत आहे आणि मिल्क पावडर घातल्यानंतर आपण हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मिल्क पावडर यूज केल्याने मोदकला छान क्रीमी टेक्स्चर येतो। तर इथे हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे। त्यानंतर गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे आणि त्यामध्ये मी घेतली आहे अर्धा कप साखर आणि यामध्ये मी घालत आहे 1/4 कप पाणी। 1/4 कप म्हणजे 4 टेबलस्पून पाणी आपण ह्याच्यामध्ये ऍड करणार आहोत। पाणी घातल्यानंतर आपण हे व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। तर इथे आपण साखरेचा पाक बनवत आहोत। गॅसची फ्लेम मी लो ठेवली आहे। आपल्याला इथे एकतारीख पाक बिलकुल बनवायचा नाहीये, साखर फक्त विरघळून घ्यायची आहे पाण्यामध्ये चांगली। तर तुम्ही इथे पाहताय साखर पूर्णपणे विरघळली आहे। आपण आता ह्याच्यामध्ये आपली काजूची बनवलेली पावडर आणि त्यामध्ये जे मिल्क पावडर घातलं होतं ते आपण आता ह्याच्यामध्ये ऍड करत आहोत। तर इथे संपूर्ण मी ऍड करून घेतला आहे आणि आपण आता हे व्यवस्थित एकत्र करून घेऊयात। एकसारखं हलवून ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये बिलकुल गाठी होत नाहीत। आता ही गॅस लो फ्लेमवर आहे आणि हे सर्व एकत्र व्यवस्थित मी मिक्स करून घेत आहे। साखरेचा पाक जर खूप जास्त वेळ शिजवला तर मोदक आपले कडक आणि चिवट बनतात। तर इथे व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे। आपण आता यामध्ये घालूयात 1 टीस्पून तूप आणि ते घातल्यावर आपण पुन्हा एकदा हे छान मिक्स करून घेऊयात। तर आपल्याला हे मिश्रण गॅसच्या लो फ्लेमवर छान शिजवून घ्यायचं आहे। हे एकसारखं सगळ्या बाजूनी व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून कढईच्या बुडाला किंवा कढईला ते लागणार नाही। तर तुम्ही पाहताय अशा पद्धतीने हे मी हलवून घेत आहे आणि इथं आता हे कढईला चिकटणंही थोडं कमी झालं आहे। यामध्ये मी आता घातली आहे 1 टीस्पून वेलची पावडर आणि ती घातल्यावर आपण हे व्यवस्थित एकत्र मिक्स करून घेऊयात। एक 7 ते 8 मिनिट झाले आहेत। मी हे मिश्रण छान परतून घेतलं आहे कढईमध्ये आणि आता त्याचा असा गोळा तयार व्हायला लागला आहे। आता आपण गॅस लगेच बंद करणार आहोत आणि हे मिश्रण एका प्लेटमध्ये काढून त्याला थोडंसं थंड होऊ देणार आहोत। हे मिश्रण ज्या प्लेटमध्ये काढताल त्या प्लेटला आधी तूप लावून घ्यायचं। आता इथं मी हा मोदकाचा साचा घेतला आहे, याला आपण आतमधून थोडंसं तूप लावून घेऊयात आणि त्यानंतर दोन्ही पार्ट्समध्ये आपण हे मिश्रण भरून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने मी हे भरून घेत आहे। हलकंसं थोडं दाबून भरायचं, म्हणजे बाहेरून मस्त मोदकाला छान लेयर्स पडतात। तर असंच दुसऱ्या पार्टमध्ये आपण हे मिश्रण भरून घेऊयात आणि त्यानंतर आपण हे असं क्लोज करून घ्यायचं। एक्स्ट्राचं जे मिश्रण असेल ते काढून घ्यायचं आणि खालून सुद्धा हे असं व्यवस्थित दाबून भरायचं। तर इथं मोदकाच्या साच्यामध्ये व्यवस्थित हे भरून घेतलं आहे आणि आता अलगद हाताने मी हे ओपन करत आहे। तर अशा पद्धतीने आपला हा मोदक तयार आहे। खूपच गोड दिसत आहे। आपण आणखी काही मोदक करून पाहूयात। तर यावेळेस मी डायरेक्ट हे मिश्रण असंच मोदकाच्या साच्यामध्ये घालत आहे। एक पार्टमध्ये न घालता मी पूर्ण असं ह्याच्यामध्ये घालत आहे। असं घालताना थोडं ते दाबून घालायचं, जेणेकरून मोदकाच्या एकदम टोकापर्यंत ते मिश्रण व्यवस्थित पोहोचेल आणि छान मोदक निघेल। तर इथे हे घालून झालं आहे आणि आपण आता हे काढून पाहूयात। तर हा सुद्धा मोदक खूप छान दिसत आहे आणि व्यवस्थित झाला आहे। तर मोदकाचा साचा वापरून तुम्ही मोदक कसे बनवता त्यावर ते मोदक होतील। आपण आता ह्यावर थोडं चांदीचं वर्क म्हणजे सिल्वर लीफ लावून घेऊयात। हे ऑप्शनल आहेत, पण मोदक ह्याने आणखीन छान दिसतात। मार्केटमध्ये हलवाईच्या दुकानामध्ये जसं भेटतात तसेच मोदक हे दिसतात। खायला तर छान लागतातच, पण दिसायलाही खूप आकर्षक दिसतात।
तर इथं मी चांदीचा वर्क असं लावून घेतला आहे आणि अशा पद्धतीने आपले काजूचे मोदक इथं तयार आहेत। तर तुम्ही पाहिलं किती सोप्या पद्धतीने आणि झटपट आज आपण हे काजूचे मोदक बनवले आहेत। आणि आता इथं मी तुम्हाला एक मोदक इथं फोडून दाखवत आहे। तर तुम्ही पाहताय असा मस्त मऊ आपला हा काजूचा मोदक झाला आहे। तर येत्या गणेशोत्सवामध्ये तुम्ही हे काजूचे मोदक नक्की बनवून पहा। तुम्हाला आजची माझी ही रेसिपी आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि त्याचसोबत रुपाली किचन कट्टा चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर तोही सबस्क्राइब करा। चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच मस्त रेसिपीज सोबत। तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर।